सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या गुंठेवारी शिबिराच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंडाल यांनी नीलमनगर MIDC येथील नेताजी सभागृह येथे भेट देऊन सविस्तर पाहणी केली। या विशेष शिबिरामध्ये प्रभागातील नागरिकांच्या मालमत्तेसंदर्भातील विविध प्रलंबित बाबी मार्गी लावण्यासाठी हद्दवाढ मोजणी तसेच नोटरीद्वारे झालेल्या खरेदी व्यवहारांची नोंदणी करण्याची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे। नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात फेरफटका मारावा लागू नये यासाठी प्रशासनाने सर्व संबंधित विभागांचा समन्वय साधून हे शिबिर आयोजित केले आहे। महापौर विनायक कोंडाल यांनी शिबिरातील सुविधा कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी कामकाज पारदर्शक जलद व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याच्या सूचना दिल्या। कोणत्याही नागरिकाला अडचण येऊ नये व प्रत्येक अर्जदाराला योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले। यावेळी महापौर कोंडाल म्हणाले की या उपक्रमामुळे सोलापूर शहरातील नागरिकांना त्यांच्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार असून त्यांच्या मालमत्ते संबंधित प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागतील। तसेच या सर्व प्रक्रियेमुळे सोलापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा। यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार यांच्या हस्ते महापौर विनायक कोंडाल यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी नगरसेवक सिद्धेश्वर कमठम यांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी उपअभियंता नीलकंठ मठपती, सहाय्यक अभियंता आनंद जोशी, सहाय्यक अभियंता शकील शेख, सहाय्यक अभियंता महेश क्षीरसागर, गौरीशंकर आळंगे, विश्वराध्य मठपती, राम मगर, शिवा कोळी, व्यंकटेश वाशी, श्रीनिवास बुट्टा, शुभम जिल्हा, मल्लू अशगे, बुधारम, इर्शाद जरदार, दीपाली मेटकरी, रेखा चिंतलवार यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।